एक मला माझ्या शिक्षण विभागाच्या संदर्भातलं निवेदन करायचं आहे की आम्ही जवळजवळ 50,000च्या आसपास भरती करणार आहोत. त्याच्यामधले 30,000 शिक्षकांची भरती ही पहिल्या टप्प्यामध्ये आणि 20,000ची दुसऱ्या टप्प्यामध्ये होईल. औरंगाबाद हायकोर्टचा स्टे या भरतीच्या संदर्भात होता आणि त्याच्यामुळे थोडंसं भरतीचं काम लांबलेलं होतं. त्याच्यामुळे असं झालेलं आहे की भरती निश्चित असल्यामुळे आमची परीक्षा झालेली असल्यामुळे ट्रान्सफर्स दिल्या गेल्या आणि त्याच्यामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये काही शाळांमध्ये अजिबात शिक्षक नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. शिक्षक भरतीला आता सुरुवात होणार आहे. आम्ही आज आमचा GR निघेल कारण स्टे उठलेला आहे, परंतु सगळी प्रक्रिया पूर्ण व्हायला साधारण महिनाभर जाण्याची शक्यता आहे. कारण मुलांना चॉईस द्यायला लागतो. जे नवीन शिक्षक म्हणून भरती होत आहेत त्यांना कुठल्या जिल्ह्यामध्ये जायचं येते आणि म्हणून तात्पुरत्या स्वरूपामध्ये जे शिक्षक रिटायर झालेले आहेत त्यांच्याकडून महिना दीड महिना काम करून घेतलं जाणार आहे. असं आढळलेलं आहे की हे लोकांचं बरंच काळचा अनुभव आहे आणि त्याच्यामुळे शिक्षणावर कुठलाही परिणाम न होता आणि विद्यार्थ्यांना ज्या सध्या असुविधा होतात शिक्षक नसल्यामुळे त्याच्यामुळे हा निर्णय घेतलेला आहे. नवीन शिक्षक रुजू झाल्याबरोबर लगेच त्यांना त्या त्या ठिकाणची पोस्टिंग मिळेल आणि त्याच्यामुळे जी तूट होती शिक्षकांची ही भरून निघेल आणि ही दोन्ही क्षेत्रामध्ये म्हणजे जिल्हा परिषदेच्या ज्या शाळा आहेत त्यांना सुद्धा आम्ही शिक्षक देतोय आणि ज्या आमच्या अनुदानित शाळा आहेत त्यांनाही शिक्षक देतोय आणि त्याच्यामुळे निश्चितपणे चांगला असा परिणाम शैक्षणिक क्षेत्रामध्ये होईल. दुसरा एक गैरसमज जो निर्माण झालेला आहे तो महाराष्ट्र 7व्या क्रमांकावर गेला अशा स्वरूपाचा. याच्यामध्ये असं आहे की पूर्वीचं जे निकष होते हे निकष आता बदलण्यात आलेले आहे. कारण आपण सॅच्युरेशन स्टेजला पोहोचलेलो होतो. 90% वर प्रत्येक राज्याचं जे अचिव्हमेंट होती ती गेलेली होती आणि त्याच्यामुळे नवीन नॉर्म्स जे लावलेले आहेत त्याच्याप्रमाणे 1 ते 5 कॅटेगरीमध्ये कुठलंच राज्य बसू शकलेलं नाही आणि 6व्या कॅटेगरीमध्ये फक्त चंदीगड आणि पंजाब आहे आणि उरलेली सगळी जी प्रगत राज्य आहेत भारतातली ही सगळी 7व्या क्रमांकावर आहे. तर ही एक नवीन पद्धत आहे मूल्यमापनाची. तरी पण आदरणीय पवार साहेबांनी आज ट्विट केलेलं आहे ते सिरियसली घेतलं जाईल. आम्ही तर खरं ह्याच्यापूर्वीच सगळे इनिशिएटिव्ह घ्यायला सुरुवात केलेली आहे. मुळातच शिक्षणाचा पाया हा मजबूत व्हावा याच्यासाठी न्यूमरसी आणि लिटरसी अगदी लहान वयामध्ये मुलांना त्याचं ज्ञान असावं याचं इनिशिएटिव्ह घेतलेलं आहे. महाराष्ट्र त्याच्यामध्ये आघाडीवर आहे आणि महाराष्ट्राचं जे मॉडेल आहे हे संपूर्ण देशामध्ये आता ॲडॉप्ट केलं जातं आहे. दुसरं आहे की आपण ज्याला ज्युनियर सिनियर KG म्हणतो किंवा बालवाटिका म्हणतो ही सुद्धा 17,000 शाळांमध्ये सुरू करण्याचं शासनाचं उद्दिष्ट आहे. आपण ज्या नवीन शैक्षणिक धोरणाप्रमाणे व्यावसायिक शिक्षण कसं इंट्रोड्यूस करता येईल याच्यावर सुद्धा काम चालू आहे. महाराष्ट्र कुठल्याही परिस्थितीमध्ये मागं राहणार नाही. जे निर्णय गेल्या 6 महिन्यामध्ये घेतले गेले हे महाराष्ट्राच्या पूर्वीच्या जवळजवळ आता 70 वर्षाच्या आसपासच्या इतिहासामध्ये कधीही घेतले नाही. ज्याच्यामध्ये शिक्षकांना न्याय दिला गेला. जवळजवळ 61,000 शिक्षकांना न्याय दिला गेला. 50,000 शिक्षकांची भरती होते. जी मुलं स्कॉलरशिपसाठी अभ्यास करतात त्यांचं मानधन वाढवलं गेलेलं आहे. शिक्षकांनी चांगलं काम घ्यावं म्हणून शिक्षक सेवकांच्या मानधनामध्ये जवळजवळ 4-5 पटीने वाढ केलेली आहे. हे करत असताना शिक्षणाचा दर्जा वाढावा म्हणून अनेक गोष्टी केलेल्या आहेत. या सर्वाची माहिती आदरणीय पवार साहेबांना दिली जाईल. आवश्यकता असेल आणि त्यांनी ज्याप्रमाणे सांगितलेलं आहे त्याप्रमाणे त्यांच्यासोबत मीटिंगसुद्धा घेतली जाईल. कारण ते एक ज्येष्ठ नेते आहेत, त्यांच्या मार्गदर्शनाची गरज आहे. परंतु त्याच्याचबरोबर जिल्हा परिषदेपेक्षा आमच्या अनुदानित शाळांचा दर्जा हा जास्त घसरलेला आहे आणि ह्या सगळ्या खाजगी संस्था आहेत. याला केंद्र शासनाची मदतसुद्धा मिळू शकत नाही कारण त्याला खाजगी असा दर्जा मिळालेला आहे. त्यालाच कारण त्याचा 100% खर्च हा सरकार उचलतो. त्याला जर शासकीय दर्जा मिळाला तर निश्चितपणे केंद्राच्या अनेक योजनाखाली त्याच्यामध्ये केंद्राच्या योजना राबवता येतील. आम्ही हा प्रस्ताव दिलेला आहे की त्यांना आपण शासनाच्या शाळा असं गृहीत धरून मदत करावी, परंतु अजून हा केंद्र शासनाकडून मान्य झालेला नाही. आणि अशा तऱ्हेचा प्रश्न फक्त 3 राज्यांमध्ये आहे भारतामध्ये. त्याच्यामध्ये एक गुजरात आहे, दुसरं उत्तर प्रदेश आणि तिसरं महाराष्ट्र आहे. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की अनेक निर्णय जे होतील अशा चर्चांमधून अनेक मार्ग निघत असतात. त्याच्यामुळे त्यांनी चर्चेचं जे आव्हान केलं त्याचं मी स्वागत करतो
आणि त्याच्याचबरोबर हा जो रिझल्ट आहे हा गेल्या वर्षीचा रिझल्ट आहे. या वर्षीच्या रिझल्टमध्ये अधिकची इम्प्रूव्हमेंट सुद्धा निश्चितपणे आपल्याला दिसेल याची मला खात्री आहे. पण मूल्यमापन झाल्याशिवाय मी तसं सांगू शकत नाही, कारण या वर्षाचं मूल्यमापन अद्याप व्हायचं आहे. परंतु महाराष्ट्र अनेक जे उपक्रम राबवतो त्याच्यामध्ये महाराष्ट्राचं जो पॅटर्न आहे तो अनेक संपूर्ण देशामध्ये राबवला जातो. आणि आम्ही आता एक शैक्षणिक कॅलेंडरच हे आमच्या आयुक्त साहेबांच्या मार्गदर्शनाखाली प्रदर्शित केलेलं आहे. त्याच्यामुळे कोणी काय करायचं हे सुद्धा निश्चित आहे. त्याच्यापेक्षा महत्त्वाचं आहे की शाळांमध्ये बऱ्याच वेळेला किती विद्यार्थी असतात याच्यावर कुठलंही नियंत्रण नसतं. म्हणून आर्टिफिशियल इंटेलिजन्सद्वारा आम्ही वेब कॅमेराज प्रत्येक शाळांमध्ये बसवण्याचा निर्णय घेतलेला आहे. याच्या पुढे सर्व शाळांवर थेट नियंत्रण हे आमच्या डिपार्टमेंटचं असणार आहे. मुलांची प्रगती ॲसेस करत असताना लेटेस्ट टेक्नॉलॉजी वापरण्याचा निर्णय सुद्धा आम्ही घेतलेला आहे. जसं आपण एखाद्या टी व्हीवरचा कौन बनेगा करोडपती बघता आणि त्याच्यामध्ये छोटासा रिमोटसारखं इक्विपमेंट असतं आणि ते दाबल्यानंतर कोणी ते दाबलंय याच्यापासून कुठला चॉईस दिलाय हे जसं दिसतं, हीच टेक्नॉलॉजी ही मुलांच्या हातामध्ये असेल. मुलं उत्तर देतील आणि मुलांचं करेक्ट असेसमेंट होईल, त्यांना करेक्ट गायडन्स होईल. तर ह्या सगळ्या गोष्टी होत असताना चर्चेच्या संदर्भात लवकरच मीटिंग घेतली जाईल आणि ती चर्चा सुद्धा केली जाईल. महाराष्ट्राच्या हिताचा अशी सजेशन आहे, त्याचं मी स्वागत करतो. सर, पहिल्या टप्प्यात किती भरती होणार आहे? पहिल्या टप्प्यात भरती किती होईल? नाही, हा घाट घातला वगैरे असं आपण म्हणू शकत नाही, कारण शेवटी शिक्षण हे विद्यार्थ्यांसाठी असतं. ज्या वेळेला आम्ही जिल्हा ट्रान्सफर्स दिलेले आहेत त्यावेळेला कुठलाही स्टे नव्हता. आमची परीक्षा पूर्ण झालेली होती आणि त्याच्यामुळे तातडीने शिक्षक उपलब्ध होतील असं गृहीत धरण्यात आलेलं होतं. परंतु पहिल्या टप्प्यामध्ये साधारण 30,000 शिक्षकांची भरती होईल, दुसऱ्या टप्प्यामध्ये साधारण 20,000 शिक्षकांची भरती होईल आणि ही दोन्ही म्हणजे गव्हर्नमेंट स्कूल आणि एडेड स्कूल दोघांमध्येही भरती होईल. सर, पण आता दोन महिन्यापासून शाळा सुरू झाली, त्या विद्यार्थ्यांचं नुकसान झालं, अजूनही शाळांमध्ये शिक्षक उपलब्ध नाही. आता दोन्ही प्रश्न आपणच विचारून कसं चालेल? मी आपल्याला सांगितलं की भरतीला स्टे लागलेला होता आणि त्याच्यामुळे विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये म्हणून मी जरी नवीन मुलांना भरती करा म्हटलं तरी त्यांची टेस्ट घ्यायला लागली असती, त्याच्यामध्ये आणि वेळ गेला असता. रिटायर्ड शिक्षक हे ऑलरेडी ट्रेंड असतात आणि अनुभवी असतात, त्याच्यामुळे महिना दीड महिन्याची जी गॅप पडेल त्याच्यामध्ये ते व्यवस्थित काम देतील याची मला खात्री आहे. तोपर्यंत स्थानिक लेवलवर जे CEO असतात त्यांनी ऍडजस्टमेंट करून इथले शिक्षक तिथं देऊन जरी काम चालवलेलं असलं तरी पूर्ण वेळ शिक्षक त्यांना मिळाले पाहिजेत. जोपर्यंत नवीन शिक्षक आपापल्या जागेवर रुजू होतात तोपर्यंत हे रिटायर्ड. सर, 10,000 शिक्षक जे TAT मधून प्रलंबित केलेले होते ते यामध्ये घेतले जाणार आहेत का? कारण की हा कन्फ्युजन मला आज सकाळी त्यांचा फोन आला होता. मी आता पुण्यात आलेलो आहे, मी आयुक्तांची चर्चा करून याच्या संदर्भात काय निर्णय